सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. रस्त्यात निमाला त्याच गोष्टी खटकत होत्या ज्या आदल्या दिवशी त्या कुठल्या भगिनीने श्लोक ऐकवले होते. तर तिच्या मनात ती गोष्ट राहून राहून उसळी घेऊन येत होती. ती रडत होती. आपले भगवान शिवजींची प्रार्थना करत होती की हे शिवजी, आपल्या दासीलाही एक पुत्र दिला असता. आपल्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे भगवन? माझंही संसारात मन लागलं असतं. दुनियेचे जे टोमणे ऐकावे लागतात. हे भगवान, तुमच्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे असं म्हणून ती जोरजोरात रडू लागली. आता नीरूने म्हटलं की निमा जर आपल्या नशिबात असतं तर भगवानांनी आपल्याला प्रदान केलंच असतं. आपल्या भाग्यातच नाहीये. निमा, तू रडत जाऊ नकोस. अपत्य नाहीये, म्हातारपणी पुत्र नाहीये. तुझे डोळे खराब होतील. कुणी बोट धरणारही आपल्यापाशी नाहीये. तर रडू नकोस. भगवान जे करतील ते ठीक करतील. आता परमात्म्याला वाटलं असतं तर त्याने आधीच मूल दिलं असतं. अशी ते चर्चा करत करत लहरतारा तलावावर पोहोचले. त्यांच्या झोपडीपासून, कुटीपासून जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर तो लहरतारा तलाव जंगलामध्ये होता. प्रथम निमाने स्नान केलं. स्नान करून ती बाहेर आली आणि त्यानंतर नीरू स्नानासाठी त्याच सरोवरात उतरला. ब्रह्ममुहूर्त, सूर्योदयापूर्वीच्या जवळजवळ 1.5 तास आधीच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आता सकाळचा जो प्रकाश असतो, आधी तर आधी खूप अंधार असतो आणि थोड्याच वेळात एकदम प्रकाशमय होऊन जातं. आता निमा स्नान करून ज्या वस्त्राला लपेटून स्नान केलं होतं त्याला धुण्यासाठी पुन्हा त्या सरोवराच्या तटावर गेली. आता जशी ती किनाऱ्यावर गेली तिने पाहिलं की प्रकाश पडला होता आणि नीरू स्नान करत होता. असं करून आता निमाने काय पाहिलं की एका कमळाच्या फुलावर काही वस्तू हलत आहे. तिने आधी तर पाहिलं की एखादा साप तर नसेल, कारण परमात्म्याने एक पाय उचलला होता. एका पायाचा अंगठा तोंडात घेऊन चोखत होते. मग निमाने नीट लक्ष देऊन पाहिलं. काय पाहिलं की एक बालक आहे कमळाच्या पुष्पावर. आता तिने आपल्या पतीला सांगितलं की पहा हो, कमळाच्या पुष्पावर बालक आहे, बाळ आहे. पहा ना, तो बुडेल बुडेल, लवकर उचला त्याला. आता नीरू स्नान करत होता असं आणि तो म्हणाला, निमा, तू तर वेडी झालीयस त्या बालकाच्या मोहाने. आता तुला पाण्यात सुद्धा मुलं दिसायला लागलीयत. तू तर वेडी झालीयस. तेव्हा निमा म्हणाली, अहो खरोखर बघा बघा बघा, बुडेल बुडेल तो आता. आता नीरूने काय पाहिलं की तिच्या आवाजात आज वेगळीच धार होती आणि ज्या ठिकाणी ती संकेत करत होती तिथे पाहिलं तर खरोखर कमळपुष्पावर एक बालक आहे. कमळाच्या फुलासकट तोडून परमात्म्याला उचललं आणि निमाच्या हातात ठेवलं. आता पुण्यात्म्यांनो, हे आपले पिता आहेत. हे आपले मालिक आहेत. आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत हे कबीर भगवान. आणि आपल्याला इतकं बालक आणि अज्ञानी बनवलं ह्या काळ भगवानाने. आपण आपल्या परमपित्याला समोर पाहून देखील ओळखू शकत नाही आहोत. तर पुण्यात्म्यांनो, आता ओळखू आपण भगवानाला.
पाहूया साऱ्या प्रमाणांना. आता आपण आपल्या भगवानाला पित्याला ओळखू शकू, कारण आपण शिक्षित झालो आहोत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या परमात्म्यासाठी आपण भटकतोय त्याचं नाव ऐकताच रोमांच उभे राहतात. आणि तो परमात्मा ज्या पुण्यात्म्याच्या कुशीत बाळासारखा विसावला असेल तर त्याला कसा अनुभव आला असेल, कसं सुख मिळालं असेल, याचं वर्णन जिभेनं नाही करता येत. आता नीमाला ते बालक मिळालं. परमात्मा छातीशी धरून ठेवते. शेकडो धन्यवाद आपल्या भगवान शिवजींना देते आहे. बाळावर प्रेम करतीये, त्याचे मुके घेऊन छातीशी लावते आहे आणि शेकडो धन्यवाद देते आपल्या भगवान शंकरजींना. आता पुण्यात्म्यांनो, या भगवंताचे असे नंबर बनले. आता शिवजींचा यात काही रोल नाहीये. स्वयं परमात्मा आले आहेत आणि ती विचार करते की भगवान शंकरजींनी तिला हे बालक दिलंय. हे शंकर भगवान, आधी 60 वर्ष तुझ्याबरोबर होतेच ना, तर तेव्हा काही केलं नाही, दिलं नाही यांनी. तर अशी बुद्धी आपली काही कामच करत नाही. जगत का पेखना पेख्या धनी का नाम न लेखा. जगत का पेखना पेख्या धनी का नाम न लेखा. आपण असं म्हणतो की यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, आणि करणारा जो ईश्वर आहे त्याबद्दल कधी काही बोलतच नाही. आता तिथे तो नीरू परत स्नान करू लागला आणि नीमा तर त्या परमात्म्याच्या बालक रूपानं आनंद विभोर झाली. खूप सुख, इतकी खुशी की त्याला सीमाच नाही. आता नीरू स्नान करून बाहेर आला. आता तो काय विचार करू लागला की आधी तर आम्हाला हिंदूंचं मुसलमान बनवलं, हिंदूंशी आमची लिंक नाही, मुसलमानांमध्ये अजून एवढी जागा आपली बनली नाही की आमचा कोणी मित्र होईल, आणि आम्ही या बालकाला घरी घेऊन जाणार तर ही जनता आम्हाला विचारेल की तुम्ही हे बालक कुठून आणलं. आम्ही सांगू की हे कमळाच्या फुलावर मिळालं तर कुणीही मानणार नाही. कमळाच्या फुलावर बालक कसं राहू शकेल. आणि काय करतील की आम्हाला मारून मारून विचारतील, चेहरा बिघडवतील, आमच्यापासून बालक खेचून घेतील आणि आम्हाला हकलून लावतील. असा सर्व विचार करून तो आपल्या पत्नीला म्हणाला, नीमाला, की नीमा, ह्या बाळाला इथेच ठेव, यातच आपलं भलं आहे. सर्व गोष्टी तिला सांगितल्या की आपल्याबरोबर काय काय होऊ शकतं. आता नीमा म्हणाली की पहा बरं, ह्या बालकाबरोबर मी कुठेही जायला तयार आहे. मी सगळं दुःख सहन करीन, पण या बालकाने न जाणे माझ्यावर काय जादू केली आहे. आता ह्याच्या विना मी जगू शकत नाही. मी तर याला घरी घेऊन जाणारच. आता नीरू म्हणाला की नीमा, तू माझ्या सभ्यतेचा गैरफायदा उठवतेस. मी तुझ्या प्रत्येक गोष्टीचं मी समर्थन करीत राहिलो आजपर्यंत, कारण आपलं काही मुलबाळ नव्हतं आणि जे काही तू सांगायचीस ते मी सर्व स्वीकार करत असे, यासाठी की तू कधी दुखावली जाऊ नयेस, कारण मूल नसल्याने तू आधीच दुःखी आहेस. आणि ज्या कारणामुळे तू इतकी हट्टी झाली आहेस की आज माझी एकही गोष्ट ऐकत नाहीयेस. आता ठेव त्या बालकाला, नाहीतर मी तुला थप्पड मारेन. असं सांगून असा हात उगारलाच होता. पहिल्यांदा आपल्या पत्नीवर हात उगारला होता त्या पुण्यात्म्याने. त्याचवेळी त्या नवजात शिशुरूपातील नीमाच्या कुशीतील परमात्मा कबीर साहेबजी, कबीर देवजी म्हणाले की नीरू, मला आपल्या घरी घेऊन चल, तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही, मी तुमच्यासाठी आलोय. आता तो घाबरला की नवजात बालक बोलतंय. हे भगवान, हा कोणी सिद्धपुरुष आला असेल, कुणी फरिश्ता असेल, कुणी भूतप्रेत असेल. घाबरला तो. गप्प राहून तो पुढे निघाला. ह्या बालकाविषयी काही विपरीत बोललो तर, आणि चालू लागला. घरी घेऊन आले. आता जनतेतील व्यक्ती विचारू लागले की हे कुठे सापडलं. नीमा म्हणाली की असा असा कमळपुष्पावर मिळाला आम्हाला.
आता त्यावर कुणी काही ऑब्जेक्शन तर घेतलं नाही. आपापली अक्कल चालवू लागले की कमळाच्या फुलावर कसा असेल. कुणीतरी कदाचित सोडून गेला असेल. जसं त्यांची बुद्धी होती तसं ते बोलत होते. परंतु त्या परमात्म्याची सुंदर मूर्ती पाहून, त्यांच्या त्या सुंदरतेला पाहून आपापले अंदाज बांधू लागले. कुणी म्हणे की हा तर एकदम विष्णू भगवानांसारखाच दिसतोय, साक्षात विष्णू भगवानच आले आहेत. कुणी म्हणे हे तर शंकर भगवानांचं रूप आहे. कुणी म्हणतंय इंद्राचं रूप आहे. कुणी म्हणाले कुबेर आलाय पृथ्वीवर. इतकं सुंदर बालक कधी ऐकलं ना पाहिलं. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला परमात्मा कबीरदेव साहेबांविषयी आदरणीय गरीबदास साहेबजींनी आपल्या अमृतवाणीमध्ये एक खूपच प्रत्यक्ष पाहिलेलं सत्य वर्णन केले. थोडासा इथे आदरणीय गरीबदास साहेबांच्या बद्दल थोडा संकेत देतो. आता आपण पवित्र ऋग्वेदामध्ये वाचलं की तो परमात्मा सतलोकात राहतो, धूलोकाच्या 3ऱ्या स्थानावर राहतो आणि राजासारखा विराजमान आहे. तो तिथे पाहण्यायोग्य दिसतो. राजासारख्या गतीमध्ये म्हणजे ओव्हरऑल कंट्रोलर, अनेक ब्रह्मांडांच्या स्वामीच्या रूपात राजासारखा तिथे विराजमान असतो, दिसतो आणि तिथून गतिमान होऊन येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो. हे विधान आहे परमात्म्याचं. तर तो 3 स्थितींमध्ये असतो. एका स्थितीत तर तो स्थिर आहे, सतलोकामध्ये मनुष्यासारखं शरीर आहे. 1 रोमकूपामध्ये करोडो सूर्यचंद्र मिळवले तरी अशी त्यांच्या शरीराची शोभा आहे. एवढं सुंदर शरीर आहे. आणि दुसऱ्या रूपामध्ये ते शिशुरूप धारण करून येतात. आणि 3ऱ्या स्थितीमध्ये एका साधू संताचं रूप घेऊन जेव्हा वाटेल तेव्हा कुणा पुण्यात्म्याला जाऊन भेटतात, त्यांना ज्ञान देतात. आपला सतलोक सचखंड दाखवून परत आणून सोडतात, ज्यामुळे पुढे येणाऱ्या काळात हे आपले साक्षी बनतील, ॲफिडेव्हिट देतील की कबीर इज गॉड. असंच सन 1518 मध्ये परमात्मा कबीरदेव सशरीर गेले होते सतखंडामध्ये, सतलोकामध्ये, हजारो व्यक्तींच्या समोर. आणि परत 1727 मध्ये, सन 1727 मध्ये जवळजवळ 210 वर्षांनंतर, जवळजवळ 200 वर्षांनंतर ते परमात्मा सचखंडातून चालत आले आणि गाव चोडानी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, शेतात, आपल्याच शेतात, कारण हे जाट कम्युनिटीमध्ये जन्मले होते. आदरणीय गरीबदास साहेबजी शेतकरी होते आणि आपल्याच बऱ्याचशा गायी असत, बरोबर काही रोजंदारीचे गुराखी असत आणि गाववाले काही एकत्र सामूहिक गायी ठेवत असत, चरायला घेऊन जात. तर जंगलात गायींना चारत होते. फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या दिवशी दिवसा साधारण 10 वाजता सतलोकातून उतरून परमात्मा आले एका जिंदा बाबाच्या रूपात. आणि तिथे एका जांडीच्या झाडाखाली सगळे गवळी म्हणजे गोपाल आहार घेत होते. गायी चरत होत्या आसपास, भली मोठी शेतं होती तिथं. परमात्मा एका साधूच्या रूपात तिकडून येताना दिसले. एक रस्ता होता तिथे, कबलाना गावापासून छुडाणी गावाकडे जाणारा पायी जाण्याचा रस्ता, पायवाट, एक पायवाट होती. जेव्हा परमात्मा साधू रूपात त्या गोपाळांजवळ, त्या गुराख्यांजवळ आले, जांडीच्या झाडाजवळ, तर त्या काळी अतिथी सेवा खूप करत असत. गोपाळ म्हणाले, महाराजजी राम राम. परमात्मा म्हणाले की भाई राम राम. महाराजजी या ना, भोजन करा, जेवण करा. परमात्मा म्हणाले, भोजन तर मी करून आलोय माझ्या गावातूनच. तुमचं गाव कुठं आहे? गवळ्यांनी विचारलं. किती दूर आहे इथून? तुमच्या गावाचं नाव काय आहे? तेव्हा परमात्मा म्हणाले, माझ्या गावाचं नाव सतलोक आहे. ते इथून 16 शंख कोस दूर आहे. त्या मुलांना आणि त्या गवळ्यांना काय समजणार, ते अशिक्षित होते.
त्यांनी विचार केला की 16 कोस दूर असेल. पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळे दूरच्या गावांबद्दल एवढी माहिती नसायची. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की असेल सतलोक नावाचं गाव. म्हणाले की महाराज भोजन करणार नाही तर निदान दूध तरी प्यावंच लागेल. आम्ही पाहुण्यांना असंच जाऊ देत नाही. परमात्मा म्हणाले की मी कुमारी गाईचं दूध पितो आणि दूध द्यायचं असेल तर द्या. बसले. तर गवळी म्हणाले, बाबा तुमची दूध प्यायची नियत नाहीये, चेष्टा करता आहात का? वासरू कधी दूध देतं का? परमात्मा म्हणाले, बघा दूध द्यायचं असेल तर द्या, पण प्यायलो तर कुमारी गाईचंच पिईन. आता गरीबदासजी एक 10 वर्षांचं बालक होते. उठून गेले. त्यांचं एक आवडतं वासरू होतं, कुमारी गाय, जिला बैलाने स्पर्श केला नव्हता, म्हणजे कुमारी. त्याच्या गळ्याला दोरी बांधून त्याला खेचत आणलं आणि म्हणाले की हे पहा, हिला वासरू तर नाहीये, कसं दूध देईल? परमेश्वर कबीर देवजी म्हणाले, पहा तुझ्याकडे काही भांडं आहे का? छोटंसं पात्र असेल तर त्यात दूध काढूया. ते म्हणाले की एक छोटंसं भांडं आहे, मातीचं, छोटा मटका, ज्याच्यात 5-7 किलो दूध बसतं, किंवा कुठला पातळ पदार्थ, पाणी किंवा लस्सी ठेवायचे. ते स्वच्छ करून ठेवलेलं होतं. ते साफसूफ केलं आणि म्हणाले की हे भांडं घेऊन गायीच्या स्तनांखाली धरून बस. गरीबदासजी ते घेऊन बसले. 10 वर्षांचं बालक, परमात्मा कबीर देवजी जिंदा महात्म्याच्या रूपात उभे होते. त्या वासराच्या कमरेवर आशीर्वादाचा हात ठेवला, म्हणजे थोपटलं असं. स्तन मोठे झाले आणि दुधाची धार निघाली. जेव्हा ते भांडं भरलं, ते भांडं भरताच ती बंद झाली. गरीबदासजी म्हणाले, अरे महाराज आपण तर कमालच केलीत. घ्या दूध प्या. आता परमात्मा अर्ध दूध प्यायले, अर्ध तसंच ठेवलं आणि म्हणाले, घ्या मुलांनो, हा प्रसाद तुम्ही वाटून घ्या. जे वयस्कर गवळी होते, आम्ही नाही पिणार हे जंतरमंतरचं दूध, पाप आहे, कोवळ्या गाईचं दूध काढलंय. कोण जाणे तू कुठला जादूगार आहेस आणि दूध उष्ट केलेस, माहीत नाही तू कुठल्या जातीचा आहेस. आम्ही नाही पिणार तुझं उष्ट दूध. ते उठून निघून गेले. घाबरले सुद्धा, म्हणाले कोण जादूगार आहे हा? ते तर दूर निघून गेले आणि मागे राहिला त्यांचा प्रिय आत्मा गरीबदास साहेबजी. तर त्यांच्यात परमात्मा आणि गरीबदासजी यांच्यात खूप चर्चा झाली. तेव्हा गरीबदासजी म्हणाले, प्रभू खरोखरच ब्रह्मा विष्णू महेश यांच्या वरती पण कोणी देव आहेत का? कुठलं असं स्थान पण आहे का जिथे कधी जन्ममृत्यू होत नाही जसं आपण सांगत आहात? कृपया मला एकदा तरी ते दाखवा. दाताला तर ते दाखवायचंच होतं, साक्षीदार बनवायचं होतं. त्या आत्म्याला घेऊन ते वर गेले. ब्रह्मा विष्णू महेश यांची राजधानी दाखवली, परलोक दाखवले, त्या लोकमध्ये स्वर्ग दाखवला, स्वर्गात राहणाऱ्या व्यक्तींशी ओळख करून दिली. तू किती दिवस राहतोय स्वर्गात? ते म्हणाले, माझी वेळ संपली, माझी सर्व कमाई संपली. परमात्म्याने विचारलं, आता कुठे जाणार? म्हणाले, माहीत नाही कुठे जाणार. तर ह्या स्वर्गामध्ये एक अजून समस्या आहे. 3 वर्ष आधीच तुम्हाला कळतं की तुमच्याकडे अजून किती वेळ राहिला आहे. मग आता तुम्ही कुठे जाणार आहात? नरकातही जावं लागतं, गाढव पण व्हावं लागतं. आता 3 वर्ष आधीच त्यांचं अन्न पाणी सुटतं त्या स्वर्गामध्ये. मग दाखवलं परमात्म्याने वरती स्वर्गलोक दाखवला. तिथे नकली, ह्या काळाने बनवून ठेवलेले नकली शतलोक, नकली अलकलोक, अगमलोक, अकयलोक नकली बनवून ठेवलेत स्वर्गलोकात, ब्रह्मलोकामध्ये. मग धर्मराज न्यायाधीश लोकात गेले. जेव्हा धर्मराजाजवळ परमात्मा पोहोचले आणि त्यांच्याबरोबर तो गरीबदास साहेबांचा आत्मा, तर जसाही धर्मराजाच्या दरबारात परमेश्वरांनी प्रवेश केला 21 ब्रह्मांडांच्या न्यायाधीशांच्या त्या लोकमध्ये, तर न्यायाधीश उभे राहिले ते आणि आपलं आसन सोडलं. म्हणाले, या बसा भगवान. परमात्मा तिथं बसले नाहीत. जसा की उच्च अधिकारी आपल्या एखाद्या छोट्या कर्मचाऱ्याला जाऊन आदेश देतात आणि तो
आपली खुर्ची सोडून उभा राहतो आणि सलाम करतो, जी सर असं म्हणतो, शिष्टाचार असतो. तसंच धर्मराज उभे राहून हात जोडून आणि जे काही मालक आदेश देत होते ते शिरोधार्य करत होते. आता हा प्रसंग वेगळा आहे, इथे या चॅप्टरला पुढे नेणार नाही. मग सतलोकात घेऊन गेले. सतलोकात काय पाहिलं आदरणीय गरीबदास साहेबजींनी? की तिथं एक खूप मोठा घुमट आहे, खूप मोठा एक स्तूप आहे. त्याच्या मधोमध उच्च सिंहासनावर परमात्मा विराजमान आहेत. डोक्यावर मुकुट आहे, सफेद आसन आहे, सफेद सिंहासन आहे, सफेदच परमात्म्याचं रूप आहे, शरीर आहे, रंग आहे आणि सफेदच पूर्ण लोक आहे. आता खालून जिंदा महात्म्याच्या रूपात जे परमात्मा जात होते, कबीरजी सतलोकात गेले होते, तिथे आपल्याच दुसऱ्या तेजस्वी रूपाला ते वारा घालू लागले, चौरी ढाळू लागले, जसा एक सेवक आपल्या गुरुदेवांची सेवा करतो. आता गरीबदासजींनी विचार केला की हा बाबाजी तर इथला कोणी नोकर असेल, सेवक, आणि भगवान तर असे ऐटीत सिंहासनावर बसले आहेत. आता थोड्या वेळात काय झालं की सिंहासनावर विराजमान असलेले ते तेजपुंज शरीराचे भगवान उभे राहिले आणि जिंदा महात्म्याच्या रूपात जे खालून गेले होते ते सर्व नियंत्रकाच्या सिंहासनावर विराजमान झाले. आणि तो तेजस्वी रूपातील भगवान चौरी उचलून त्या जिंदा महात्म्याच्या रूपाला वारा घालू लागला सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजींनी विचार केला की बाबाजींची तर भगवान सेवा करतायत त्यांची. तेवढ्यात काय झालं की ते तेजस्वी असलेलं शरीर त्या जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये एकरूप झालं, एक झाले ते दोन्ही. एकटे कबीर देवजी जे बाबाजी जिंदा महात्म्याच्या रूपात होते ते सर्व नियंत्रकाच्या सिंहासनावर बसले आहेत, म्हणजे कुळाचे स्वामी असलेल्या रूपात. आणि चौरी आपोआप ढळली जात होती, स्वतःहून अशी फिरत होती. तेव्हा परमात्मा म्हणाले की गरीबदास, इथे होतास तू आधी, ही बघ तुझी घरं रिकामी पडली आहेत, मोठमोठी, लंबी चौडी, फ्लॅटचे फ्लॅट, आणि जाऊन बसले तिथे काळाच्या लोकात. सर्व डिटेल सांगितले, सृष्टीरचना सांगितली. तेव्हा गरीबदास साहेबजी म्हणाले, भगवान मला इथेच राहू द्या भगवान, ते जग चांगलं नाहीये. हे भगवान, मी कसा जाऊ परत त्या जगात? हे लोक बघितल्यावर तिथे कसा जाऊ भगवान? ते तर असे राहतात की जसे किडे मकोडे राहतात. इथे स्वर्गातले लोक पण महादुःखी आहेत भगवान, मला इथेच ठेवून घ्या मालिक. परमात्मा कबीरजी म्हणाले की नाही बेटा, तू इथून जेव्हा गेलास भक्तीने परिपूर्ण होतास आणि तिथे गेल्यावर तुम्हा सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली. हे तर मी माझ्या शक्तीने तुला इथं आणलं आहे. आता तू परत जा. तुझे बंधू भगिनी काळाच्या जाळ्यात फसलेले आहेत, त्यांना हे ज्ञान समजावून सांग जे तू इथं पाहिलं आहेस, ते सत्य सांग. आणि बेटा मी तुझ्या बरोबरच राहीन आणि तुला सतनाम देईन. त्या सतनामाची भक्ती स्मरण केल्याने तुझ्यामध्ये लवकरच ती भक्ती जागृत होऊन जाईल, जी तुला इथे घेऊन येईल. ती भक्तीची कमाई तुझ्या आत संचित होईल, इतकी संचित होईल की जसं गरीबदास साहेबजींनी परमात्म्याकडून प्राप्त केलेलं ज्ञान कसं बोलून दाखवलं आहे के सतनाम पालड़ रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. आदरणीय गरीबदास साहेबजींच्या नावात एक होरी नावाचं अंग आहे. होरी म्हणजे होळी, होळी म्हणजे आनंद साजरा करतात लोक. तर गरीबदास साहेबजी म्हणतात की हे नकली होळी आम्हाला अजिबात आवडत नाही. आम्ही तर राम नामाची होळी खेळू बाबा, जी आम्ही रोज खेळत जाऊ. एक दिवस खेळून आम्ही संतुष्ट होणार नाही. तर काय सांगतात की ह्या सतनामाच्या श्वासात उच्छ्वासात तुम्हाला 2 मंत्र दिले जातात, ज्यामध्ये एक ओम आहे आणि दुसरा तद्गुप्त आहे. ज्याला सतनाम प्राप्त आहे, ज्याला ज्ञान आहे, ह्याच्या एक श्वास उच्छ्वासाचं स्मरण
तुम्हाला सांगितला जातो विधी, जेव्हा नाव दिलं जातं, तर एका श्वासाचं स्मरण, ती तुमची कमाई डिपॉझिट झालं ते तुमच्या अकाउंटमध्ये, आणि ती इतकी व्हॅल्युएबल आहे, इतकी किमती आहे की इथले 14 लोक, जसे की 7 खालचे पाताळ आणि वरचे शिवलोक, विष्णुलोक, ब्रह्माचं लोक, धर्मराजाचं लोक, दुर्गेचं लोक, ब्रह्मलोक, आणि हे जे दुसरे आहेत गोलोक वगैरे, ह्या 14 लोकांना दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलं आणि एका पारड्यात एक श्वास ठेवला. त्या श्वासाच्या सतनामाची कमाई, त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत. आणि 3 लोक पासंग धरले. कुठले? पृथ्वीलोक, स्वर्ग. एक कॉमन स्वर्गलोक आहे ज्याचा स्वामी इंद्र आहे. तो स्वर्गलोक, हा पृथ्वीलोक, आणि खालचा पाताळ लोक. म्हणतायत हे 3 लोक, हे तर ह्या सौद्यामध्ये असतच नाहीत. जसं पूर्वी एक सिंपलसा तराजू असायचा, तगडी, एक काठी बांधून त्याच्यामध्ये एक रस्सी बांधत असत, 2 बाजूला 2 परडे लावत असत, आणि एखाद्या सौद्यासाठी एखादा व्यापारी घरी यायचा, आपल्या घरी, कारण दासाचा जन्म एका जाट किसान घराण्यात झाला होता. तर बनिया लोक यायचे, जसं गहू, कणिक, बाजरी, ज्वार, चणे, गूळ, साखर इत्यादी घ्यायला. तर आमचे पिताजी म्हणायचे की भाई लालाजी, पहिल्यांदा तुझा तराजू चेक कर, त्यात काही एरर तर नाहीये, यात काही दोष तर नाहीये. तर तो दाखवत असे. जर त्यात काही डिफेक्ट असेल तर त्यात तो धान्य, जसे चणे घ्यायचे असतील तर मूठभर चणे, त्याला समतोल करण्यासाठी एका पारड्यात ज्यात डिफेक्ट असायचा त्या पारड्यात टाकले जायचे एवढे चणे, आणि तो सेट व्हायचा, एररलेस व्हायचा. मग ज्या पारड्यात थोडे चणे ठेवले होते त्या पारड्यात वजन ठेवलं जायचं, आणि दुसऱ्या पारड्यात धान्य तोलून तो सौदा केला जात असे. म्हणजे जे पासिंग रूपामध्ये ते एवढे चणे ठेवले होते ते सौद्यात नाही आहेत, ते तर असेच एक्स्ट्रा ठेवलेत, त्यांचा काही हिशोब नाही. सांगायचा अर्थ असा की एका सतनामाच्या स्मरणाची किंमत विधिवत मर्यादेत राहून पूरे संत से प्राप्त करके किती किंमत होत असेल. सतनाम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धरे रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. होय होय. आता परमात्मा सांगतायत की असा मंत्र आहे हा अजब असा, एका सतनामाचं स्मरण तुम्हाला एवढी किंमत देईल, आणि बाकी ती काळाची 5 नावं आणि दुसरी 3, सत्पुरुष, अकाल मूर्त, शब्दस्वरूपी राम, हे तर एक आण्याचे पण मंत्र नाहीयेत, हे मोक्षदायी नाहीयेत. ही तर भगवानाची महिमा आहे यांच्यामध्ये. 5 नावं काळाची, ओंकार, ररंकार, ज्योत, निरंजन, किती अजब आहे हे. आणि सोहम आणि सतनाम. आणि पुण्यात्म्यांनो, आता आपण प्रसंगावर येऊया. आजचा प्रसंग जो आहे विस्ताराने समजावून सांगावा लागेल. आता काय सांगितलं आदरणीय गरीबदास साहेबजींना परमपूज्य कबीरदास साहेबांनी, की बेटा तुला असा मंत्र देईन, नेक नीतीने भक्ती कर, मर्यादेत राहा, आमच्या शरणमध्ये राहा, आणि थोड्याच दिवसात तुझी खूप जास्त किंमत बनेल. पण एक ध्यानात ठेव, हे सतनाम कोणाला सांगू नकोस. जर काळाच्या दूतांच्या हाती ते सतनाम लागलं तर मधल्या पिढीला कलियुगातल्या जे वचन दिलं आहे काळाला, की सर्व जीवांना आपलं सत्यनाम सतनाम देऊन पार करेन, जर काळाच्या नकलीपंथीयांच्या हाती लागले तर ते नकलीपंथ हेच नाव देतील आणि आपल्याला ओळखता येणार नाही. मग तुम्ही स्वतः जप करा आणि आपल्या वाणीमध्ये लिहा. आता गरीबदासजींनी तिथून काय पाहिलं की काही वेळानंतर
त्या गवळ्यांनी तास 2 तासांनी शोध सुरू केला की हा मुलगा आहे कुठं. त्यांनी पाहिलं तर तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्यात आत्माच नव्हती. गावात सगळीकडे समजलं. तर म्हणण्याचा अर्थ असा की त्यांना चितेवर ठेवलं. अंतिम संस्कारांची तयारी केली. संध्याकाळी यात 8-9 तास निघून गेले. गावातले नगरातले लोक एकत्र जमले, लाकडं गोळा केली. तेव्हा परमात्म्याने गरीबदासजींच्या आत्म्याला परत पाठवलं. त्या प्रिय आत्म्याला शरीरात चितेवरनं उठून चालू लागले आणि डोळ्यांनी पाहिलेलं भगवंताचं ज्ञान ऐकवू लागले. आणि ते वर्णन त्यांनी जे डोळ्यांनी पाहिलं होतं. तर त्या परमात्म्याच्या विषयी जे डोळ्यांनी पाहिलेलं ज्ञान होतं, आदरणीय गरीबदास साहेबजींनी कशा प्रकारे परमात्म्याचं महात्म्य वर्णन केलं आहे ते आपल्यासमोर आता ऐकवतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं तुलसीदासजींनी रामायण चौपाईंच्या माध्यमातून सांगितलं आहे, लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना श्रीरामचंद्रजींच्या काळातील आणि आज त्या सगळ्यांना मान्य आहेत. अशाच प्रकारे आदरणीय गरीबदास साहेबजींनी तुलसीदासजींची दिव्य दृष्टी जशी उघडली होती, ज्ञानयोग उघडला होता, अशा प्रकारे गरीबदासजींचा ज्ञानयोग समर्थ शक्तींनी उघडला व त्याच्यात आपलं ज्ञान फीड केलं. आता पुण्यात्म्यांनो, जशी दूरदर्शी असते, दुर्बीण, मायक्रोस्कोप म्हणतात, तर त्याची रेंज असते. एखादी 1-2 किलोमीटर पाहू शकते आणि एखादी तर पाहू शकते आकाशातील खूप दूरपर्यंतचे हे ब्रह्मांड. तर त्यांच्या रेंजमध्ये फरक असतो. तर गरीबदासजींची जी दृष्टी होती ती श्री तुलसीदासजींपेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली होती. तर जसं आपण तुलसीदासजीकृत रामायणाला आपण सत्य मानतो, तसंच गरीबदासजींनी लिहिलेल्या परमेश्वराच्या महिम्याला आपण सत्य मानायचंय. पहा, मी तुम्हाला आता सांगतो. 84 बंधन कटे किन्नी कल्प कबीरी, 52 चतुर्दश लोक सब है टूटे जम जंजीर, अनंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीरे हैं जो जननी जने नमाए. पुण्यात्म्यांनो, सर्व संकल्पना स्पष्ट होतील या परमात्म्याच्या वाणीने. शब्द स्वरूपी साहेब धनी, शब्द से अंद सब माही, बाहर भीतर रम रहा जहां तहां सब ठाही, जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीरे हैं वो अवगत पुरुष अलेख, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहारे, सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बली जाही. आता आदरणीय गरीबदास साहेबजी परमात्म्याशी परिचित होऊन आता आपल्याला काय सांगतायत की त्या साऱ्या सृष्टीचे निर्माता कुलमालिक आपले पिता सेवकाच्या रूपात उतरले. कबीरदास म्हणवले, कबीरदास. सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बली जाही. जीवांचा उद्धार करण्यासाठी ते जगद्गुरु म्हणजे साऱ्या विश्वाला ज्ञान देणारे, सच्च ज्ञान देणारे ते जगद्गुरु. आणि गरीबदासजी म्हणतायत की मैं बार बार बलिहारी जाऊं. त्या परमपित्याला त्याने कशी दया केली आमच्यावर. काशीपुरी कष्ट किया उतरे अदर अधारे, मोमिन को मुजरा हुआ वहां जंगल में दीदारे. म्हणतायत काशीपुरीमध्ये परमात्म्याचं आगमन झालं आणि उतरे अधर अधार म्हणजे त्यांनी कुणा आईच्या पोटी जन्म नाही घेतला, वरून आले. अधर, अधर म्हणजे वरून आले, खाली आले. आणि मोमनको म्हणजे तिथं भेटले त्या मुसलमान विणकर ग्रहस्थाला जंगलात सरोवराजवळ.
आता त्यांच्या किती स्वभावाचं वर्णन करतायत. कोट किरण शशि भाने सुध आसन अदर विमाने परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राणे. आता निमाने कुशीत घेतलं होतं त्या परमात्म्याला. ज्या भगवानाचं नाव घेतल्याने आत्मा भारावून जातो की तो आपल्यासाठी किती दुःखी आहे आणि आमच्या भाग्यातही काही नाही. आमचा पिता आमच्या मागे मागे फिरतोय, आम्ही काळाची भांग पिऊन बसलोय. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी सब गट आण अडी और किस किस न समजाऊं या कुआ भांग पडी. आता तो आपल्या बरोबर भटकतो आहे. ज्या परमात्म्याचे गुणगान सगळे ग्रंथ करतायत आणि तो एका त्या पुण्यात्म्याच्या कुशीत. आता त्याला किती आनंद अनुभवाचा होत असेल पुण्यात्म्यांनो. कोणीही जीव त्याचं वर्णन करू शकत नाही. आता काय म्हणतायत गरीबदास साहेबजी. कोट किरण शशि भाने सुध ये आसन अदर विमाने. परसत म्हणजे पूर्ण ब्रह्माला स्पर्श करताच आणि निमाचे शीतल पिंड आणि प्राण एकदम शांत झाले. निमाने परमात्म्यावर कसं प्रेम केलं. गोद लिया मुख चूम कर वो हेम रूप झलकनते जगर मगर काया करे जैसे दमके पद्म अनंते. आईने म्हणजे एका मातृभावाने बाळाशी जसं प्रेम केलं जातं, जसं मुका घेऊन आणि हृदयाजवळ धरलं, इतकं सुंदर शरीर परमात्म्याचं जसं सफेद बर्फ असतं. हेमरूप झलकंत. हेम हेम म्हणजे बर्फ. सफेदी जी बर्फाची असते ती सगळ्यात अधिक मानली गेली आहे. तर म्हणतात की स्नो व्हाईट कलर होता मालिक यांचा, इतकं सफेद सुंदर शरीर होतं. आता काय, जेव्हा घरी घेऊन आले त्या बाळाला, तर परमात्म्याला पाहून सर्वजण काय काय बोलले, आपापसात एकमेकात काय चर्चा झाली. काशी उमटी गुल भया ये मोमन का घर घेरे कोई कह ब्रह्मा विष्णु है कोई कह इंद्र कुबेरे. की सिंपल चाइल्ड नाहीये हे, एक साधारण सामान्य बालक नाहीये हे, इतकं सुंदर रूप आहे त्याचं. तर म्हणतात की काशी उमटी म्हणजे सर्व काशी त्या ठिकाणी आली, राजा पण त्या ठिकाणी आला त्याला पाहायला. काशी उमटी गुल भया खूप गर्दी जमली. और मोमन का घर घेरे म्हणजे चारी बाजूंनी लोकांनी घराभोवती गर्दी केली. टोळी टोळीने लोक गाणं म्हणत आले. और कोई कह ब्रह्मा विष्णु है कोई कह इंद्र कुबेर. जे कोणी बघत होते ते म्हणायचे की असं बालक कधी पाहिलंच नाहीये. जसे खुद्द भगवान श्रीकृष्ण आले आहेत, भगवान शंकरदेव आले आहेत, किंवा कदाचित इंद्र कुबेर आले असतील. कोई कह वरुण धर्म राय है कोई कहत है ईशे 16 कला सुभान गति ही कोई कह जगदीश. भक्ति मुक्ति ले उतरे वे मेटन तीनों ताप मोमन के डेरा लिया ये कहे कबीरा बाप. म्हणतात तो परमात्मा सर्वांचा मालिक आहे आणि एका मुसलमान विणकराला, त्या मुसलमान विणकर गृहस्थाला आपले परमात्मा पिता मानतात, बाप मानतात. कोई कह छल ईश्वर नहीं कोई किन्नर कहलाए कोई कहे गण ईश का जो जो मात्र साय. आता जशी त्या बालकाला खूप सारी नावं दिली ना, म्हणतात तेवढंच ती निम्मा त्यांना धमकी द्यायची की माझ्या बाळाला नजर लावाल तुम्ही, कुणी काय बोलतंय कुणी काय बोलतंय. खलक मुलक देखण गया वहां राजा परजारीत जम्बू दीप जिहान में वो उतरे शब्द अतीत. दुनी कहे यू देव है ये देव कहते हैं ईश ईश कहे ये पार ब्रह्म है पूर्ण विश्व बीश. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला वेद आणि सत्यकथेने हे प्रमाणित करू इच्छितो की कोण भगवान आहे आणि काय प्रमाण आहे. एकतर डोळ्यांनी पाहिलेलं ॲफिडेव्हिट हे गरीबदासजी देत आहेत, आणि मग आपल्याला वेदांमध्ये दाखवेल हा दास, आणि मग कबीर परमात्माजींची लीला जी 600 वर्षांपूर्वी आदरणीय धर्मदासजींनी लिहिली होती आपल्या करकमलांनी ती दाखवेल.
तर आपण आपल्या भगवानाला समजूया, प्राप्त करूया. आता काय म्हणतात, दूध न पीवे न अन्न बखे, न पलने झूलनते, अदर अमान ध्यान में ये कमल कला फूलनते. आता काय म्हणतात की की 25 दिवसांचे झाले भगवान कबीर साहेब, म्हणजे एका लीलामय शरीरामध्ये, आणि ना अन्न ग्रहण करायचे ना दूध प्यायचे, आणि स्वस्थ असे होते जसं काही एखादं बालक रोज 1 किलो दूध प्यायचं. इतकं स्वस्थ शरीर, आणि ते एखाद्या कमलासारखे वाढत होते, मोठे होत होते. कमळाचं एक नेचर असतं, स्वभाव असतो. कमळाचं फूल जर एखाद्या सरोवरात असेल आणि त्यात जर पाणी भरायला सुरुवात झाली तर जितकी पाण्याची पातळी वाढेल तर कमळाचं फूल त्या पातळीबरोबरच वरती येत राहतं, इतक्या स्पीडने वाढत राहतं. तर इथे काय सांगतायत आदरणीय गरीबदास साहेबजी, ते तुलना करून सांगू इच्छितात की ते 1 किलो दूध पिणाऱ्या बालकासारखे दिसत होते, पण खातपीत काहीच नव्हते. तर निमाला चिंता वाटू लागली, रडू लागली वाईट पद्धतीने की हे बालक मरेल, काही खातपीत नाही, आता तर हे काही तासांचेच सोबती आहे. खूप वाईट पद्धतीने विलाप करू लागली. आता परमात्मा म्हणतायत, क्रय करावे साईया मन मलर उठा. रडत होती ती भगवान शिवजींचं स्मरण करून करून की हे भगवान शिवजी, हे दाता, एकतर हे बालक द्यायचंच नव्हतं, रडून भेकून ती वेळ घालवत होती, आणि हे परमात्मा, हे बालक दिलं होतं, आता परत घेत आहात. आता ही तुमची दासी जगू शकणार नाही ह्याच्याशिवाय. हा तर अंतिम निर्णय. मालिक अंतर्यामी होते, ते तर समजले की म्हातारी मरेल, इतकी मरण्याची भाषा तर करत होती, पण तिला मरायचं नव्हतं, पण ती खूप घाबरलेली होती आणि ती संतुष्ट होऊ शकत नव्हती. तर परमात्म्याने शिवजींचा रिमोट दाबला, परमेश्वर शिवजींचा. शिव उतरे शिवपुरी से वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईस को गोदे. आता कबीर साहेबांनी प्रेरणा केली भगवान शिवजींना की तुमची कोणी आत्मा तुमचं स्मरण करतीये, खूप विलाप करतीये. तर तिथं एक साधूच्या रूपात, महात्म्याच्या रूपात शिवजी येऊन उभे राहिले आणि म्हणाले, माई तू का रडतेस? आणि ती रडत होती. एक वेळ सहज नजर देऊन ती पुन्हा रडत होती. बाबाजी काय हो हे बाळ काही खात पीत नाही. भगवान शंकरांनी विचारलं की माई का रडतीयस, काय झालं, काय आपत्ती आहे तुला? म्हणाली की महाराजजी, तुमच्या हातात नाहीये माझ्या दुःखाचं निवारण करणं. असं म्हणून ती पुन्हा रडू लागली खूप वाईट रीतीने. भगवान शंकर म्हणाले की हे माई, असं म्हणतात की आपलं दुःख कोणासमोर सांगितलं तर हलकं होतं. याच दृष्टिकोनातून सांग की तू का रडत आहेस? तर ती म्हणाली की आधी आमचं काही मूलबाळ नव्हतं, आणि एके दिवशी मी सच्च्या दिलाने शंकर देवांची आराधना केली. त्यांनी मला हा लाल दिला, कमलपुष्पावर सापडला मला तो. आम्ही स्नान करायला गेलो होतो तलावावर, आणि आता महात्माजी हा काही खात पीत नाहीये, 25 दिवसांचा झालाय, आणि म्हणून रडतीये की हा पण मरेल आणि त्याच्याबरोबर मी पण मरेल. आता मी जगू शकत नाही ह्याच्याशिवाय. मी म्हणून रडते महात्माजी. तर भगवान शिव म्हणाले, तुझं बाळ तर दाखव मला. माई घेऊन आली त्याला आणि विचार केला की त्या नवजात 25 दिवसांच्या बालकाला महात्म्यांच्या चरणी ठेवावं, त्यांचा आशीर्वाद मिळेल, ह्याचं आयुष्यमान वाढेल, ह्याचा उद्धार होईल, ह्याचं कल्याण होईल. जसंही शिवजींच्या पायावर बाळाला ठेवलं, तिथून ते वर उडालं आकाशात, भगवान शिवजींच्या मस्तकापर्यंत येऊन हवेत स्थिर झाले बालक. माई विचार करू लागली, नीमा, की ही बाबाजीची करामत आहे, माझ्या बाळाला इतकं उंच उडवलं आकाशात. तर तिचा विश्वास वाढू लागला की काम होईल. आता शिवजींनी असा हात केला, कबीर परमात्मा शिवजींच्या हातावर विराजमान झाले. मग ते दोघे बातचीत करू लागले. परमात्मा म्हणाले की शिव यांना सांग, एक कुमारी गाय घेऊन या, एक कोरं भांडं आणायला सांगा कुंभाराकडून स्वच्छ, आणि त्याला धुवून, आणि तुम्ही
हिच्या कमरेवर थोपटा ह्या कुमारी गाईच्या. ती दूध देईल आणि ते दूध मी पिईन. शिवजी म्हणाले की माई, तुझा पती कुठं आहे? म्हणाली आत्ता बोलावते. तो आत होता. म्हणाली या हो. असं महाराजजी सांगतायत की एक वासरू आणा, एक भांडं आणा कोरं कुंभाराकडून. आता गेला तो. निरू एक वासरू आणलं. भगवान शंकरांनी त्या वासराच्या कमरेवर प्रेमाने थोपटलं, आशीर्वाद दिला आणि ते छोटंसं भांडं होतं ते गाईच्या खाली ठेवलं. वासराच्या दुधाची धार वाहू लागली. पात्र भरताच बंद झाली. ते दूध परमात्मा प्यायले आणि शिवजी निघून गेले. आता पुण्यात्म्यांनो, हे प्रमाण गरीबदास साहेबजी म्हणतायत, दूध न पीवे न अन्न बखे न पालड़े झूलनते, दास गरीब अदर ध्यान में ये कमल कला फूलनते. दूध न पीवे न अन्न बखे है नहीं पलने झूलनते, अदर अमान ध्यान में कमल कला फूलनते. शिव उतरे शिवपुरी से वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईस को गोदे. परमात्म्याला कुशीत घेतलं. आता दोन्ही भगवानांची जेव्हा नजरेला नजर मिळाली, म्हणतात, नजर नजर से मिल गई किया ईस परिणामे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव प्रकाश लालसिंग पवार. आपण कुठून आलात? सर, मी मुक्काम गोविंदवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? सर, मी बीड जिल्ह्यामध्ये मागील 10-12 वर्षापासून शिक्षक या पदावर आहे. शिक्षकाची नोकरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर जी, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी जानेवारी 2014 या वर्षामध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर जी, संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्याच्या आधी माझा परिवार हा आधीपासूनच भक्ती मार्गामध्ये आहे. माझे वडील हे बंजारा कास्टमधून किंवा बंजारा जातीमधले भजन म्हणायचे, तसेच माझे भाऊसुद्धा भजन म्हणायचे. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये श्रीकृष्णाची पूजा ही पूर्वीपासून करतात. मग ती श्रीकृष्णाची पूजामध्ये मी जन्माष्टमीला घट बसवणे, रात्रभर जागरण करणे आणि त्यानंतर मग ज्यावेळेस चंद्र निघेल त्यावेळेस ती भोग लावून त्यानंतर आम्ही ती उपास सोडायचो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी प्रसाद व्हायचा आणि प्रसाद तो आम्ही अख्ख्या गावाला खाऊ घालायचो. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये अख्खा श्रावण महिना मी उपास करायचो, निराहार राहायचो, एक वेळेस जेवण करायचो फक्त. कारण की मला मोक्षाची गरज होती आणि त्या परमात्म्याचा शोध होता. त्यामुळं मी ही जी भक्ती आहे, कृष्णाची आहे, शिवाची आहे, तन मन धनापासून करायचो. आणि आमचे भाऊ आणि वडील ह्या बंजारा कास्टमधून भजन करत असल्यामुळे सगळ्या घरामध्ये आमच्या भक्तिमय वातावरण होतं. परंतु माझे वडील हे तांड्याचे नाईक होते. कालांतराने माझे भाऊ भजन करत असताना, भक्ती मार्गामध्ये असताना सुद्धा 2001ला त्यांचा मृत्यू झाला. माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, मला इतका भक्ती करणारा माणूस आणि अचानक मृत्यू कसा होतो? परंतु त्या काळामध्ये ज्या काही भक्ती साधना आहेत ते मी करत राहिलो. तांड्याचा नाईक असल्यामुळे मी दर महिन्याला आमच्या गावामध्ये दुर्गा मातेची पूजा करतात. पूजा म्हणजे काय तर बकरा किंवा पाट आणणे आणि ती कापणे आणि ती कापल्यावर तो प्रसाद अख्ख्या गावाला प्रसाद रूपी वाटणे, ही पूजा मी करत होतो. आणि असं करता करता मग जशा प्रचलित भक्ती आहेत त्या सगळ्या भक्ती आम्ही करत होतो. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि तुम्ही भक्तीच्या पोटी एका जीवाची हत्या करत होतात आणि असं असताना तुम्ही ती भक्ती मानत होतात आणि तुम्ही देवी देवतांची पूजा करत होतात, तर मग तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेतली? सर, माझी मनापासून इच्छा होती की मला मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती करायची आहे
आणि त्यामुळे ह्या साधना मी पहिल्यापासून करत होतो. आणि अशा प्रकारे एक वेळेस मी बाजाराला गेलो होतो आणि बाजारामध्ये गेल्यावर बाजार केला आणि मांसाहार तर मी करतच होतो. मांसाची बॅग घेतली आणि वापस गावाकडे आलो. तर एका मुलाकडे, माझ्या मित्राकडे एक पुस्तक होतं ज्ञानगंगा नावाचं. त्याचं वरचं कवर मी पाहिलं. मी मला बघू दे किंवा मला दे. तुम्हाला नाही, मला मी आणलंय, माझ्याकडे राहू दे. आणि ते मला थोडं बघू दे. मी पाहिलं तर त्या ज्ञानगंगा पुस्तकाच्या पहिल्या पेजवर त्या उलट्या वृक्षाचं चित्र होतं. जसं मूळवर होतं आणि खाली पेड आणि खाली फांद्या होत्या. त्या फांद्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे चित्र होते. माझ्या मनामध्ये क्लिक झालं. मला थोडंसं टच झालं. सुई टोचली माझ्या मनाला. ज्या ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची आपण साधना करतोय हे तर खाली आहेत, परंतु मला ते पुस्तक न दिल्यामुळे त्या पुस्तकासाठी मला जवळजवळ 3 महिने वाट पाहावी लागली. नंतर परमात्म्याची दया झाली. मला 3 महिन्यानंतर ते पुस्तक भेटलं. पुस्तक भेटल्यावर मी इतका आनंदित झालो की माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मी घरी आलो, ते पुस्तक वाचलं आणि सुरुवात केली. त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांनी सांगितलं होतं की आपण आत्तापर्यंत जे शाश्वत सुख आहे, ते सुखाचा प्रयत्न करत आहोत, परंतु ते सुख या लोकात नाही, असं पहिल्या पण होतं. माझी रुची वाढली. हे पुस्तक मी वाचत गेलो. तर या पुस्तकाचं जे ज्ञान आहे, तर हे ज्ञान हे आपल्याला पूर्ण ब्रह्माची भक्ती करायची आहे. आणि आपण जी भक्ती करतोय ती तर ब्रह्मा विष्णू महेशाची आहे. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही मृत्यू पावतात, तिन्ही मरतात. हे अमर नाही, शाश्वत नाही, अविनाशी नाहीत. आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की तो परमात्मा अविनाशी आहे. आमच्या गावामध्ये सप्ताह व्हायचा आणि सप्त्यामध्ये पण हे सांगितलं जायचं की अजपाजाप उलट हा प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू होय. हे अजपाजाप त्या पूर्ण परमात्म्याला प्राप्त करण्याचं आहे. परंतु आपण तर भक्ती ही ब्रह्मा विष्णू महेशी करतोय. हे माझ्या मनाला कुठेतरी टोचलं आणि नंतर पुढे पुस्तक वाचलं. मी म्हणलं हे ज्ञान आहे, पण ह्या ज्ञानाला पुरावा काय, हे शास्त्रानुसार आहे की नाही. मग हे माझ्याकडे पहिल्यापासून भक्ती होत, आपली गीता होती, ज्ञानेश्वरी होती, महाभारताचे 2 खंड होते. मग हे ग्रंथ मी चालण्यास सुरुवात केली, तपासून पाहिले. तर जसं रामपालजी महाराज सांगतात त्याच प्रकारचं ज्ञान शास्त्रामध्ये आहे. आणि आतापर्यंत आपल्याला हे सांगणारं कोणी नव्हतं. आणि मग मला ह्या पुस्तकाचा, ह्या ज्ञानगंगेमध्ये रस वाढला. मला त्याची आवड निर्माण झाली. मी सगळे शास्त्र चेक केले आणि मग शेवटी असं जाणवलं की संत रामपालजी महाराज हे भक्ती मार्ग शास्त्रानुसार सांगतात. जो शास्त्रामध्ये आहे त्याच प्रकारे सांगतात. त्यामुळं हे सत्य आहे. असं नाही की मी शिक्षक आहे सर. हे जे भक्ती घेतली हे काय डोळे झाकून नाही घेतली, ही पूर्ण ज्ञानानुसार घेतलेली आहे. शास्त्राच्या पुराव्यानुसार शास्त्रामध्ये सत्य आहे का, भगवद्गीता, वेद, कुराण, पुराण, गुरुग्रंथ साहेब, ह्या सगळ्या शास्त्राचा पुरावा रामपालजी महाराज देतात आणि मग आपल्याला ते ज्ञान सांगतात. त्यामुळं ही भक्ती सत्य आहे आणि त्यामुळे मी रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही व्यवसायाने एक शिक्षक आहात आणि व्यवसायाने शिक्षक असून तुम्ही पूर्णपणे शास्त्रांच्या आधारे जी भक्ती आहे ती पडताळून बघितली आणि संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते आणि आपले धर्मग्रंथ, शास्त्र काय सांगता आहेत ते सगळं तुम्ही पारखून बघितलं, निरखून बघितलं आणि शेवटी तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेले आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की ही जी सद्भक्ती तुम्ही घेतली आहे, त्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो आपला शोध होता मुक्तीचा, भक्तीचा, तो पूर्ण झाला का? हो, सत्य आहे सर. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 कृष्णा अर्जुनाला सांगतो की अर्जुना, ज्याचं मूळ वर आहे आणि फांद्या, त्याला पेड आहे आणि खाली फांद्या आहेत, आणि अशा वृक्षाचा जो संत, जो साधू, जो माणूस, जो मूळ म्हणजे काय, खोड म्हणजे काय, फांद्या म्हणजे काय आणि वेद ही त्याची पाने आहेत हे सेपरेट करून सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. त्यानंतर अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 तिथं सांगितले की द्वामिमौ पुरुषो क्षराच्च क्षरैवच्च, म्हणजे या जगामध्ये 2 प्रभू आहेत, 2 स्वामी आहेत, एक क्षर आणि एक अक्षर. ह्या दोन्ही लोकांच्या मध्ये आत्मा ही अमर आहे आणि जीव शरीर जे आहे नाशवान आहे. पुढे अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलंय की उत्तम पुरुष तो अन्यही परमात्मा इति उदाहरते, म्हणजे क्षर आणि अक्षर या दोन्हीपेक्षा जो उत्तम परमात्मा आहे हा कोणी वेगळाच आहे आणि परमात्मा इति उदाहरते म्हणजे तो परमात्मा आहे आणि तो अविनाशी परमात्मा आहे आणि त्या अविनाशी परमात्म्याचं नाव कबीर असं आहे. त्यामुळे संत रामपालजीचं महाराज ज्ञान हे सत्य आहे, ह्याला भगवद्गीतेचा पुरावा आहे. त्यानंतर याच्यावर पण मला समाधान झालं नाही. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 1 अर्जुनाने प्रश्न केला कृष्णाला
किम तत्ब्रह्म, किम आध्यात्म, किम पुरुषोत्तम, किम आदिदैवम. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो तत्ब्रह्म किंवा तो पूर्ण ब्रह्म कोण आहे असा प्रश्न अर्जुनाने केला. याचं उत्तर श्रीकृष्णाने अध्याय नंबर 8 च्या श्लोक नंबर 3 मध्ये दिले. तो म्हणाला की तो परमात्मा परमाक्षर ब्रह्म आहे. आणि हेच तर ज्ञान त्या पहिल्या पानावर होतं जे की मी उलटा वृक्ष पाहिला होता. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डार, तीनों देवा शाखा है, पात रूप संसार. ह्या ज्ञानानुसार कबीर साहेबाच्या दोह्यामध्ये आहे की तो क्षर आणि अक्षर आणि तो पूर्ण ब्रह्म हा परमाक्षर ब्रह्म आहे. याला शास्त्राचा पुरावा आहे, यात काही खोटं नाही. आपण आपल्या शास्त्रामध्ये तपासून सुद्धा पाहू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्ण ब्रह्म हे कबीर साहेब आहे आणि कबीर साहेबांचीच भक्ती संत रामपालजी महाराज देतात, तर या भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झाला का? सरजी, ह्या साधनेने लाभच लाभ झालाय मला. सुखच सुख आहे, काही तोटा नाही. ज्यावेळेस मी पहिली भक्ती करायचो तर या पहिली भक्तीमध्ये मांसाहार करणे, आणि ज्यावेळेस मांसाहार करायचो त्यावेळेस मित्राच्या संगतीने मी दारू प्यायचं शिकलो होतो. दारू पित होतो. मग दारू पिल्यावर घरी बायकोशी भांडणं, परिवाराशी कलह, अशा प्रकारे, आणि पैशाचा खूप अशा प्रकारे व्यय चालला होता, खूप पैसा चालला होता, आणि समाजामध्ये बदनामी सुद्धा झालेली होती. खूप दारू पितो. आणि नंतर मग ज्यावेळी दीक्षा घेतली तर परमात्म्याचा नियम हाच आहे की मांसाहार करायचा नाही, दारू प्यायची नाही, तंबाखू खायची नाही, आणि परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सुटल्या, आणि हे व्यसन सुटल्यामुळं जो व्यर्थ होणारा खर्च होता तो वाचला, आणि त्यामुळे साहजिकच माझी आर्थिक चणचण सुद्धा भागली गेली. मी माझ्याकडे पैसा कमी नाहीच आहे, मी खूप समाधानी आहे. त्याचबरोबर भक्ती घेण्याच्या आधी मला 2-3 आजार होते. मला उन्हाळी लागायची, लघवी केली की मला त्रास व्हायचा. मग ज्यावेळेस दीक्षा घेतली तेव्हापासून तो आजार कसा नाहीसा झाला याचा मलाच मेळ नाही. आणि त्यानंतर आमच्या परिवारामध्ये आम्ही सगळ्यांनी दीक्षा घेतलेली आहे. आमच्या मुलांनी, आमच्या कुटुंबानी, पत्नीनी दीक्षा घेतल्यापासून आमचा दवाखान्याचा खर्च वाचला. आम्ही आतापर्यंत दवाखान्यात गेलेलो नाहीत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. आपली आर्थिक परिस्थिती सुधारली, आपले जे व्यसन होते ते पूर्णपणे दूर झालेत. त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी राहिले नाही. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? सरजी, मी संदेश काय देऊ शकतो, मी प्रार्थना करू शकतो की आपल्या टीव्हीवर काही नंबर येतात, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी नामदान केंद्र उभी आहेत, नामदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध झाली आहे, आणि ज्या व्यक्तीस नामदान घ्यायची इच्छा असेल ती व्यक्ती तिथे जाऊन आत्मकल्याणासाठी नामदान घेऊ शकते. परंतु मला असं विचारायचं आहे की हे जे नामदान आहे, या नामदानाची प्रक्रिया काय आहे आणि त्याच्यामध्ये किती खर्च येतो? सरजी, संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी आतापर्यंत आपण हेच पाहिलं आहे की इतर ठिकाणी गेल्यावर आपल्याकडनं पैसा घेतला जातो, परंतु संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही. उलट आपल्याला जी 3 टाईमची आरती असते दीक्षा घेतल्यानंतर, त्यासाठी भक्तिबोध असतं, भक्तिबोध आहेत. आणखी जे साहित्य आहे ते मुफ्तमध्ये दिलं जातं. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही. आणि संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क देण्याची गरज नाही. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.